आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। भाजप आणि टीडीपी मध्ये पुन्हा एकदा युतीची शक्यता। अमित शहांनी काल चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांची भेट घेतली। अभिनेता पवन कल्याण यांचा जनसेवा पक्ष सध्या एनडीए मध्ये सहभागी। एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 100 रुपयांनी घट। महिला दिनी मोदींचं गिफ्ट। ट्विट करत पंतप्रधान मोदींची घोषणा। सिद्धेश कदम यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती। रामदास कदम यांनी भाजपबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर पुत्र सिद्धेश कदम यांची तातडीने नियुक्ती। राज्याच्या पर्यावरणीय आणि वातावरण बदल विभागाकडून अधिसूचना प्रसिद्ध। सरकारी भरतीच्या जाहिरातीमध्ये मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल। याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये 11 वाजता सुनावणी। राज्याचे चौथे महिला धोरण जागतिक महिला दिनानिमित्त आजपासून लागू। महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवं धोरण। डीआरआयची मोठी कारवाई। 40 किलो सोनं आणि 5,43,00,000ची रोकड जप्त। डीआरआयची देशामध्ये 3 ठिकाणी छापेमारी तर 12 जणांना अटक। अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा। 7व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार। 626 खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना 2016 पासूनची थकबाकी मिळणार। तिरुपती देवस्थानला अजून एक भूखंड। नवी मुंबईमध्ये 10 एकराचा भूखंड दिलेला असताना आणखी 5 एकराचा भूखंड सरकारकडून मंजूर। नवी मुंबईच्या उल्वे नोडमधील सेक्टर 12 मधला भूखंड मंजूर।